आज होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13वा हप्ता जो तो उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलेला आहे, तो म्हणजे 3,000 रुपये. परंतु फक्त याच निवडक लाडक्या बहिणींच्या खात्यावर आणि याच जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते मिळून जाणार आहेत. सोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळणार ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व ज्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना आज दुपारी ठीक 3 वाजता देखील पैसे खात्यावर जमा नक्कीच होणार आहेत. परंतु कशा पद्धतीने होणार, कोणत्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना 3 भाऊ 3 गिफ्ट अशा पद्धतीने यांनी नियोजन आखलेलं आहे. कारण की 13 हप्ता तर तुम्हाला मिळणार आहेच, परंतु 13 हप्त्यासोबतच 3 नवीन गिफ्ट जे आहे ते तिन्ही भावाकडून एक गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. नेमकं गिफ्ट कोणतं असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर आज स्पेशल रक्षाबंधनाचं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ते म्हणजे 3,000 रुपयांचे असे 2 मेसेज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत किंवा लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर डायरेक्ट हे मेसेज जे ते येऊन जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणींना कोणती किती पैसे मिळणार, कशा पद्धतीने मेसेज येणार. तर सर्वात पहिला मेसेज जो आहे ते येणार आहे तो म्हणजे 13वा अधिक 14 हप्त्या संदर्भात मित्रांनो 2ही हप्ते एकत्रितरित्या जमा करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि याच्या अंतर्गतच तुम्हाला 3,000 रुपये जे आहे ते रोख तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 13वा अधिक 14 हप्ता. परंतु यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार, 3 भावांचे वचन नेमकं काय आहे, सोबतच लाडक्या बहिणींना गिफ्ट कोणते मिळणार आणि दर सालाबादप्रमाणे यंदाही रक्षाबंधनानिमित्त काही स्पेशल आहे का? तर हो मित्रांनो, अतिशय स्पेशल आणि आताची सर्वात मोठी खुशखबर जी ती तुमच्यासाठी आलेली आहे. 3 भावांनी वचन दिलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी, ते म्हणजे 3 हप्ते सोबतच. हो मित्रांनो, 3 भावांचं वचन 3 हप्ते सोबतच. आता लाडकीला मिळणार 3 हप्ते, 12वा अधिक 13वा अधिक 14वा 3ही हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण की भरपूर महिलांना 12वा हप्ता मिळाला नव्हता, 13वाही मिळाला नाही आणि त्यामुळेच आता 3ही हप्ते सोबतच वितरित करण्याचा निर्णय शासनाने तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आता महिलांचा रक्षाबंधन सण जो अतिशय गोड होणार आहे. कारण की फक्त हप्ताच नाही तर याच्यासोबत मोठी देखील खुशखबर जी आहे ती आत्ताच या क्षणी आलेली आहे. चला तर ती खुशखबर नेमकं काय आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता आज पैशाचे ते वितरण होणार आणि आज सणानिमित्त लाडक्या बहिणींना दुसरा जबरदस्त धमाका म्हणजे मोठा लाभ जो 5,100 रुपयांचा मोठा लाभसुद्धा मिळणार आहे. तर हा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज देखील आपण म्हणू शकतो ती आलेली आहे, ती देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींना म्हणजे 13 हप्ता जो वाटप आजपासून सुरुवात झालेली आहे. हो मित्रांनो, भरपूर दिवस पासून लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 13 हप्त्या संदर्भात वाटपची वाट पाहत होत्या आतुरतेने, परंतु आता वाट पाहण्याची गरज नाही आहे. कारण की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि प्रतीक्षा संपली म्हणजेच लाडक्या बहिणींना आजपासून 12वा अधिक 13वा अधिक 14वा हप्ता 3ही हप्ते सोबत एकत्रितरित्या जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. कारण की नवीन आलेल्या यादीनुसार भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून डायरेक्ट वगळण्यात आलेल्या सुद्धा आहेत आणि त्यांना 3,000 रुपये जे आहे ते अजिबात मिळणार नाही. परंतु तुम्हाला पैसे जर पाहिजे असतील तर लक्षपूर्वक ऐका, कारण की तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 1 रुपयाही न वगळता संपूर्ण पैसे 3,000 असतील, 4,000 असतील किंवा 4,500 रुपये असतील, प्रत्येक एकूण 1 रुपया जो तो मिळून जाईल. चला तर आता महत्त्वाचे अपडेट वळूया. ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता पैसे तर मिळणार आहेतच, परंतु सिलाई मशीन सुद्धा त्याच्यासोबत गिफ्टमध्ये मिळणार आहे. गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना प्रत्येक पैशांची ओढ लागलेली होती, परंतु आता अजिबात वाट पाहण्याची गरज राहिलेली नाही. कारण की 13व्या हप्त्या संदर्भात अतिशय मस्त अपडेट आलेले आहे किंवा जबरदस्त अपडेट आलेले आहे. चला तर ती अपडेट आपण जाणून घेऊया. सर्वात म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या त्यांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेविषयी या माहितीमुळे लाडक्या बहिणी ज्या त्या अत्यंत खुश होणार आहेत. कारण की माहितीच तशी जबरदस्त अशी आलेली आहे आणि त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की 13वा हप्ता कधी वाटप होणार त्याच्या संदर्भात त्यांनी तारीख व सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. सोबतच 27 लाख ज्या अपात्र महिला झाल्या होत्या त्यांना देखील पात्र करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत व ते देखील अपडेट आपल्याकडे आलेले आहे. सोबतच 4 अटी ज्या आहेत त्या तरच पात्र तुम्ही लाडक्या बहिणी होणार, त्याच्याविषयी काय विषय आहे संपूर्ण डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेमध्ये बोलताना नेमकं काय म्हणाले व कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, 13वा हप्ता जो आहे तो कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
13वा हप्ता वाटप संदर्भात सर्वात अगोदर आपण ती माहिती जाणून घेऊया. त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजेत, कुठलीच लाडकी बहीण जी आहे ती वंचित राहिलेली नाही पाहिजे. परंतु त्यातली त्यात त्यांनी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे काय, तर ती असं सांगितलं, ज्या डुप्लिकेट लाडक्या बहिणी आहेत, ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये चुकी आहेत, तर अशा लाडक्या बहिणी नक्कीच वगळण्यात येणार आहे. हे देखील त्यांनी स्पष्टरित्या बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार का आणि 13वा हप्ता जो तो कधी मिळणार किंवा आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देणार आहोत, परंतु तुम्ही या अटी पूर्ण करायच्या. त्या अटी कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे अदिती तटकरे ताईंनी. म्हणजेच त्या कोण आहे, तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत व त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. अदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना थेट लाभ देण्याचं मागचं सत्य नेमकं काय आहे आणि कशामुळे आम्ही डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करणार आहोत. एकूण त्यांनी यादीसुद्धा आपल्याला दिलेली आहे. 15 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, स्पष्टरित्या व मोठी यादी दिलेली आहे. त्या यादीनुसारच पैसे जे आहेत ते वाटप होणार. 15 जिल्ह्यांचं पहिली यादीमध्ये 15 जिल्हे आहेत, त्याच्यानंतर इतर दुसऱ्या 2 याद्या आहेत, अशा मिळून एकूण 3 याद्या ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेल्या आहेत. चला तर पाहूया त्या 3 यादीपैकी तुम्हाला कधी लाभ मिळणार, तुमच्या नाव यादीमध्ये आहे का, त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोतच. आणि सोबतच 13वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात त्यांनी म्हणलेलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये जे आहे ते आम्ही पैसे देणारच, परंतु फक्त याच महिलांना. आता याच महिला नेमकं कोणत्या आहेत किंवा निवडक महिला नेमकं कोणत्या आहेत व कशामुळे फक्त याच महिलांना त्यांनी सांगितलेलं आहे ते देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे, ती देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई यांनी कशामुळे म्हणलं असं असेल, तर ते या एकाच कारणामुळे म्हटलं आहे, ते म्हणजे ज्या बोगस महिला आहेत किंवा ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा संपूर्ण त्या श्रीमंत असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना बाहेर काढण्यासंदर्भात त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय असणार आहे व एकूण 15 जिल्ह्यांची यादी कोणती आहे ती देखील व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर 13वा हप्ता वाटप संदर्भात आम्ही पैसे देणारच फक्त यांनाच. आणि आनंदाची बातमी म्हणजे आजपासून सलग 3 दिवस जे आहे ते पैशांचा महाराष्ट्रामध्ये पाऊसच होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आजपासून पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करणार आहेत. अतिशय आनंदाची व खुशखबरीची बातमी आहे. त्यामुळे तुम्ही लगेच तुम्हाला GR देखील मी दाखवून टाकतो. ऑफिशियल GR आलेला आहे. कुठल्याही प्रकारची डायरेक्ट ओरिजिनल माहिती आपण आपल्या चॅनल तुमच्यापर्यंत थेट पोहोचत असतो. त्यामुळे चालूमध्ये एक लगेच लाईक करून टाकायचे आहे. ऑफिशियल GR तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 30 जुलैचा GR जो आहे तो GR सुद्धा आलेला आहे आणि या GR मध्ये डायरेक्ट तारीख सांगून टाकलेली आहे त्यांनी की कोणत्या तारखेला पैसे मिळणार. संपूर्ण माहिती या GR मध्ये त्यांनी आलेली आहे. हा GR देखील तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट करून सांगणार आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार ते देखील तुम्हाला मी नक्कीच लगेच सांगून टाकणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आजपासून GR मध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सणानिमित्त रक्षाबंधनाचा सण आलेला आहे आणि हा सण गोड व्हावा यासाठी 8 दिवस अगोदरच म्हणजे आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज, आता लाडक्या बहिणी एकूण लाभ किती मिळत आहे, तर सर्वात मोठा लाभ तो म्हणजे 5,100 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत आहेत. हो मित्रांनो, 5,100 रुपये. आता तुम्हाला 5,100 रुपये कशाचे, तर ते देखील सांगतो. सर्वात प्रथम म्हणजे त्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नव्हता, 13वाही हप्ता मिळाला नव्हता, तर असे मिळून ते 2 हप्ते तर सोबत होत एकत्रित जमा होत आहे. तर सोबतच ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजेच काय, तर 14वा हप्तासुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु तो कोणत्या महिलांचा झाला आहे, ज्या महिलांनी या निवडक काही नियम जे आहेत ते त्यांनी नवीन नियम सांगितलेले, ते जे नियम पालन केलेले आहेत किंवा त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत, त्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे ते होत आहे. म्हणजे त्यांना 3-3 हप्ते सोबतच मिळत आहेत. तुम्हाला जर 12वा हप्ता मिळाला नसेल किंवा 13वा हप्ता मिळाला नसेल तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो. तुमच्यासाठी सर्वात जबरदस्त अपडेट आलेली आहे ती म्हणजे रक्षाबंधन सण हा तुमचा जो आहे तो नक्कीच मुख्यमंत्र्यांकडून गोड केला जाणार आहे, ट्रान्सफर केले जाणार आहेत. आणि त्याच्या संदर्भात त्यांनी एकूण 15 जिल्ह्यांची यादी देखील डायरेक्ट सांगितलेली आहे. चला तर आता जाणून घेऊया कोणते ते 15 जिल्हे आहेत आणि सोबतच तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो. 15 जिल्हे तर आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 14वा हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट. आता ही अपडेट काय आहे, तर ही अपडेट अशी आहे मित्रांनो, आता हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती नक्कीच होणार आहे आणि त्याच्याविषयीचा GR तुम्ही पाहिला असेलही, तर तो आहे म्हणजे 2100 रुपये जे आहे ते DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्याचा निर्णय, मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही नियम व अटी आहेत ज्या की तुम्ही पूर्ण करणे गरजेचे ठरते, कारण की त्या नियम व अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला मोठा लाभ जो तो मिळून जाणार आहे. तर यातील सर्वात पहिली नियम व अट यांनी अशी ठेवलेली आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असायला पाहिजे. जर डॉक्युमेंटमध्ये घोळ असेल, काही अडचणी असतील तर अजिबात तुम्हाला हप्ता मिळणार नाही किंवा तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह केला जाणार नाही. त्याच्यामुळे सर्वात अगोदर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ओरिजिनल्स असायला पाहिजे. सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलासुद्धा असायला पाहिजे, तो म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा. कारण ज्या लाडक्या बहिणींकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आहे त्या लाडक्या बहिणींना त्याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. परंतु जर उत्पन्नाचा दाखला नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो भरपूर महिलांना प्रश्न होता की सर आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे परंतु आम्ही ते वापरत नाहीत किंवा ते वाहन जे आहे ते आमचा ट्रॅक्टर आहे. तर हे पहा, ट्रॅक्टर जर असेल किंवा शेतीविषयीचं जर वाहन असेल तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे चांगली मोठी गाडी असेल, 4 फोर व्हीलर असेल तर मग मात्र तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे. कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार RTOकडून स्पेशल लायसन्स जे आहे ते मागवलेले आहेत आणि त्यामध्येच तुमच्या जर नाव 4 चाकी वाहन असेल तर ती यादी देखील तुम्हाला मिळणार आहे व त्याच्यानुसार तुम्हाला पैसेसुद्धा मिळून जाणार नाही. त्यामुळे 4 चाकी वाहन आहे की नाही, ओरिजिनल नसेल तर कमेंटमध्ये सर आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही अशी कमेंट करा. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 12व्या हप्त्याचं काय झालं किंवा 12वा हप्ता कशामुळे मिळालेला नाही ते जाणून घेणे महत्त्वाचं ठरत आहे. कारण की भरपूर महिला विचारतात सर आम्हाला 12वा हप्ता तर मिळाला नाही परंतु 13वा हप्तासुद्धा मिळालेला नाही. तर हप्ता न मिळण्याचं मित्रांनो एकच कारण आहे. ते कारण म्हणजे काय आहे ते आपण अगोदर सांगूया. तर मित्रांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला गिफ्ट द्यायचं शासनाचं नियोजन ठरलेलं होतं आणि त्या नियोजनापायी किंवा त्या नियोजनामुळे तुम्हाला 12वा अधिक 13वा हप्ता हे 2 हप्ते जे आहेत ते सोबतच देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच 14वा हप्तासुद्धा तुम्हाला डायरेक्ट 3 हप्ते एकत्रित दिल्या गेल्या वर्षीप्रमाणे ते सुद्धा वाटप होणार आहेतच. आता त्याच्यानंतर काही महिलांचा अडचण अशी होती की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत किंवा आमच्या शेजारणीला आले, काकूला आले, मावशीला आले परंतु आम्हाला पैसे आले नाहीत. तर याचं कारण असं आहे मित्रांनो, तुम्ही लवकर फॉर्म भरलेला असेल किंवा उशिरा फॉर्म भरला असेल त्यामुळे कारणास्तव देखील ज्या महिलांनी लवकर फॉर्म भरलेला आहे त्यांनाच लवकर पैसे येत आहेत, ज्यांनी थोडा लेट फॉर्म भरलेला आहे त्यांना थोडेसे लेट पैसे येत आहेत. फक्त एवढाच विषय आहे. आता वळूया आपल्या मेन 15 जिल्ह्यांकडे की या 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तर ते जिल्हे नेमकं कोणते आणि कशामुळे या जिल्ह्यांमध्येच वितरण जे ते आज केलं जाणार आहे. तर सर्वात प्रथम पहा, एकूण 3 याद्या आलेल्या आहेत. म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा आदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे. चला तर वळूया आपण त्या जिल्ह्यांकडे. त्या जिल्ह्यांचं नाव मित्रांनो तुम्हाला सांगण्याच्या अगोदर एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा. कारण व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्ही पाहत आलेला असाल तर आम्हाला देखील कळते किती लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे त्यानुसार. तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आज पैसे जे आहे ते जमा केले जाणार आहे, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे. याच्यानंतर लातूर आहे मित्रांनो, धाराशिव आहे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा व जळगाव. तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरण केले जाणार आहेत मित्रांनो. आता उद्या कोणते दुसऱ्या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत किंवा दुसऱ्या यादीमध्ये उद्या किती पैसे वितरित केले जाणार आहेत, तर उद्या दुसऱ्या यादीमध्ये असणार आहे मित्रांनो नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली. तर या ठिकाणी उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत. आणि तिसरा टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, तो म्हणजे नागपूर साईडचा टप्पा असणार आहे. तिसऱ्या दिवशी नागपूर असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला, वाशिम किंवा हिंगोली असेल, सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि इतरही जिल्ह्यामध्ये नागपूर साईडच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे किंवा डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर केलं जाणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये वितरण करताना प्रत्येक दिवशी मित्रांनो एकूण 30 ते 50% महिला ज्या आहेत त्या पैसे जे आहेत ते त्यांना मिळून जाणार आहे. तुम्ही म्हणाल 30% कशामुळे, तर हे पहा DBT जरी असेल तरी DBT माध्यमाची क्षमता जी आहे ती एकूण 35 लाख प्रत्येक दिवसाला पाठवण्याची क्षमता असते. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये 35 लाख महिलांना अगोदर पैसे येणार, नंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण जे आहे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे केलं जाणार आहे. त्यामुळे जर तुमची जर काही समस्या असेल किंवा अडचण असेल की आम्हाला सर 12वा हप्ता पडला नाही किंवा 13वा हप्ता पडला नाही तर कमेंट
कमेंटमध्ये बिनधास्त सांगायचे आहे, कारण की आपली स्वतःची टीम आहे आणि आमच्या टीमतर्फे आपण डायरेक्ट तुमची तक्रार जी आहे ती वरपर्यंत पोहोच करत आहोत. म्हणजे काय, तुम्ही इथेच आमच्या कमेंट बॉक्समध्ये तक्रार केली, सर आम्हाला 12 हप्ता मिळाला नाही किंवा 13 हप्ता मिळाला नाही, तर आमची टीम जी आहे ती तुमच्या सर्व तक्रार जी आहे ते एकत्रित करते आणि एकत्रित केल्याच्यानंतर ती तक्रार जी आहे ती पुढे फॉरवर्ड केली जाते किंवा पुढे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा ऑफिशियल ईमेल असेल किंवा त्यांचं ऑनलाईन अकाउंट असेल तर त्या अकाउंटला डायरेक्ट पाठवलं जातं आणि त्याद्वारे त्याचे ते लगेच दक्षता घेत असतात आणि पैसे देखील वितरित करत असतात. तर सर्वात प्रथम म्हणजे रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला याचा लाभ जो नक्कीच मिळणार आहे.